पहाटेचे 5 वाजले होते. नंदिनी आणि मंदार त्यांच्या रूममध्ये गाढ झोपले होते. तेव्हा अचानक त्यांच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवल्याचा आवाज आला. आवाज ऐकून दोघेही झोपेतून दचकून जागे झाले. मंदारने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची आई लताताई उभ्या होत्या. त्यांना घाबरलेलं पाहून मंदार म्हणाला, "काय झालं आई? एवढ्या सकाळ सकाळी दरवाजा का वाजवला?" लताताईंच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून त्या कसं तरी फक्त एवढंच बोलल्या, "बेटा, ती अस्मिता." तेव्हा मंदारही घाबरून म्हणाला, "काय झालं अस्मिताला?" मंदारचं बोलणं ऐकून लताताई फक्त रडत होत्या. लताताईंना बोलायचं सुचतच नव्हतं. त्या फक्त हुंदके देऊन रडत होत्या. तेव्हा त्यांना मंदारने त्यांचा हात पकडला आणि त्यांना बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसवत म्हणाला, "नंदिनी, पटकन आईसाठी पाणी घेऊन ये." नंदिनी पटकन किचनमध्ये गेली आणि लताताईंसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. पाण्याचा ग्लास आपल्या सासूबाईंना देत नंदिनी म्हणाली, "काय झालं आई अस्मिताताईंना? त्या व्यवस्थित तरी आहेत ना?" मग लताताईंनी एक घोट पाणी पिलं आणि पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत म्हणाल्या, "मंदार बाळा, अस्मिताचा फोन आला होता. ती खूप रडत होती. नक्कीच तिच्या सासरी तिच्याबरोबर काहीतरी झालं आहे. माझं मन खूपच घाबरत आहे. तू पटकन जा आणि पहिल्यांदा माझ्या मुलीला घरी घेऊन ये." लताताई एका श्वासातच सगळं बोलून गेल्या. "अहो, नक्की झालं तरी काय आहे? काही सांगितलं नाही का ताईंनी?" नंदिनी म्हणाली. तेव्हा लताताई रडत रडत नंदिनीला ओरडू लागल्या. त्या म्हणाल्या, "अगं, मग तू काहीतरी होण्याची वाट बघतेस का? माझी मुलगी घाबरली आहे आणि ती तिथे रडत आहे आणि तू तिच्याबरोबर काहीतरी वाईट होण्याची वाट बघतेस का?" "अगं आई, तू पहिल्यांदा शांत हो, नाहीतर तुझा BP वाढेल," मंदार म्हणाला. तेव्हा लताताई अजूनच ओरडत म्हणाल्या, "तुझ्या बायकोला सांग की माझ्या डोळ्यासमोरून निघून जा म्हणून. माझ्या मुलीसाठी कधी ती चांगला विचार करते का? नेहमी वाईटच विचार करत असते. तिला तर आज खूपच आनंद झाला असेल." मंदारने इशारा करून नंदिनीला रूममध्ये जाण्यास सांगितलं. नंदिनी तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा लताताई मंदारला म्हणाल्या, "तू आत्ताच्या आत्ता तिच्या सासरी जाऊ आणि तिला घेऊन ये. मी माझ्या मुलीला तिथे एकटीला ठेवू शकत नाही. मला काही ठीक वाटत नाही." तेव्हा मंदार म्हणाला, "आई, ठीक आहे, आपण जाऊया, पण तू तयार हो. मी गाडीची चावी घेऊन येतो आणि दोघं जाऊया." असं म्हणून मंदार चावी घेण्यासाठी रूममध्ये गेला. तोपर्यंत लताताईही तयार होऊन त्यांच्या मोबाईल घेऊन हॉलमध्ये आल्या. लताताई आणि मंदार त्याचवेळी अस्मिताच्या सासरी निघाले. अस्मिताचं सासर त्या शहरात अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. इकडे नंदिनी पण उठून आंघोळ वगैरे करून ती तिच्या रोजच्या कामाला लागली. 7 वाजेपर्यंत लताताई आणि मंदारबरोबर अस्मिता पण घरी निघून आली होती. अजून घरात पाय पण ठेवला नव्हता तोपर्यंत लताताई म्हणाल्या, "ती लोक अशी कशी करू शकतात? लग्नाला अजून 2 महिनेही झाले नाहीत आणि अर्ध्या रात्री नवीन सुनेला घरी एकटीला सोडून कसं काय निघून गेले? आणि वरून माझ्या मुलीवरतीच हातही उचलला. स्वतःला समजतात तरी काय हे लोक? यांना जेलची हवा खायला लावली नाही तर माझं नाव पण लता नाही." बाजूला अस्मिता रडत उभी होती आणि मंदार दोघींनाही समजावून शांत करत होता. एवढ्यात नंदिनी तिघांसाठी पाण्याचे ग्लास ट्रेमध्ये घेऊन आली आणि टेबलावर ठेवत म्हणाली, "नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे पटकन सांगा. मला पण ऑफिसला जायचं आहे." नाश्त्याचं नाव ऐकून लताताई रागाने म्हणाल्या, "हे बघा, कोणती सून कधी तिच्या सासरची झाली आहे का? इथं हिची सासू आणि नणंद दोघीही रडत आहे आणि हिला ऑफिसला जायचं पडलंय. नाश्त्याला काय बनवायचं विचारत आहे. पण एकदा तरी आपल्या नंदेला विचारलं का ती का रडत आहे? एवढ्या सकाळ सकाळी का फोन केला होता? आई, काय त्रास आहे ताईंना? चांगल्या तर दिसत आहेत." नंदिनी अस्मिताकडे पाहत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मंदार काही बोलणार त्या अगोदरच लताताई रागाने ओरडल्या, "हो, तुला तर आनंद झाला असेल की माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला. हे ऐकून तुझ्या आत्म्याला शांती मिळाली असेल." तेव्हा नंदिनी म्हणाली, "ताई, एक कानाखालीच तर वाजवली होती ना. तेवढं सहन केलं असतं तर तुमचा नवरा तर पती परमेश्वर आहे ना. आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं हे मी माझ्या नवऱ्याला विचारत आहे. मी तुम्हा लोकांना विचारतच नाही. तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या म्हाताऱ्या आईसाठी तुम्ही स्वतः बनवा.
मला तुमच्यासाठी बनवायला वेळ नाही. नंदिनीचं बोलणं ऐकून मंदार रागाने लाल झाला आणि ओरडत म्हणाला, नंदिनी, हे तू काय बोलत आहेस? तुला बोलायची अक्कल नाही का? तू आईसाठी कोणते शब्द वापरत आहेस? तेव्हा लताताई म्हणाल्या, बघितलंस मंदार, तुझ्यासमोरच ही माझी काय किंमत करते. हिच्या आईने हिला काही शिकवलं की नाही, म्हणून तर स्वतःच्या सासूसाठी असे शब्द वापरत आहे. लताताई म्हणाल्या. तेव्हा नंदिनी म्हणाली, आई, माझ्या आईने तर सगळं व्यवस्थित शिकवलं नाही. हे सगळं तर मी तुमच्याकडूनच शिकले आहे. तुम्ही अस्मिताताईंना तर हेच सगळं शिकवलं आहे. नंदिनीचं बोलणं ऐकून लताताई हाताचे इशारे करत म्हणाल्या, मी माझ्या मुलीला शिकवलं. माझ्या मुलीच्या घरी मी का भांडणं लावू? तेव्हा नंदिनी म्हणाली, तुम्ही नाही शिकवलं तर मग अस्मिताताईंनाच विचारा की असं काय झालं की तुमच्या जावयाने तुमच्या मुलीवर हात उचलला. नंदिनीचं बोलणं ऐकून मंदार आणि लताताई प्रश्नार्थक नजरेने अस्मिताकडे पाहिलं, तर ती गुपचूप मान खाली घालून उभी होती. तेव्हा नंदिनी म्हणाली, मंदार, तुम्ही सकाळी गडबडीत तुमचा फोन घरीच विसरून गेला होता. तेव्हा तुमच्या दाजींचा फोन आला होता आणि ते म्हणाले त्यांच्या आईला हार्ट अटॅक आला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. काय अस्मिता, तू एवढी मोठी गोष्ट सांगितली नाहीस? लताताई म्हणाल्या. तेव्हा अस्मिता स्वतः हैराण होऊन म्हणाली, मला नाही माहिती माझ्या सासूबाईंची तब्येत एवढी खराब आहे. मला तर वाटलं त्या नाटक करत आहेत. बोलता बोलता अस्मिता मध्येच गप्प झाली. तेव्हा मंदार म्हणाला, अस्मिता, खरं खरं सांग, दाजींनी तुझ्यावर हात का उचलला? आता अस्मिता खूपच घाबरली होती. तिला सकाळ सकाळी घाम फुटला होता. पण मंदार ओरडल्यामुळे ती म्हणाली, दादा, आज पहाटे 4 वाजता माझ्या सासूबाई आमच्या रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवू लागल्या आणि म्हणाल्या की मला कसं तरी होतंय, मला हॉस्पिटलला घेऊन चला. दादा, मला एवढा कंटाळा आला होता आणि एवढ्या पहाटे झोपमोड झाली होती. मला वाटलं माझ्या सासूबाई नाटकं करत आहेत आणि माझी झोपमोड झाली होती. त्यामुळे माझा मूड पण खराब झाला होता आणि मी नको म्हटलं तरीही प्रशांत त्यांच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होता. तेव्हा माझ्या तोंडातून निघालं की म्हातारी मरत आहे तर मरू द्या, माझ्या मागची किटकिट तरी जाईल. हे ऐकूनच त्यांनी माझ्या कानाखाली वाजवली. हे ऐकून मंदारला खूपच राग आला. तो म्हणाला, तुला लाज वाटली नाही असं बोलताना? अशा वेळी तुला तुझ्या सासरी असायला हवं आणि तू त्यांना सोडून उगाचच तमाशा करून इकडे आलीस. अस्मिता काहीच बोलली नाही. ती आशेने तिच्या आईकडे म्हणजेच लताताईंकडे पाहू लागली. तेव्हा लताताई म्हणाल्या, अस्मिता, तुला माहिती आहे, तुझा फोन आल्यानंतर मी सकाळ सकाळी तुझ्या दादा आणि वहिनीच्या रूमचा दरवाजा वाजवला होता. तुझ्या वहिनीने जर असं मला बोललं असतं तर मग? लताताई मंदारला म्हणाल्या, मंदार, आत्ताच्या आत्ता हिला सासरी सोडून ये. असल्या मुलीची माझ्या घरात काही गरज नाही, जी स्वतः चुका करते आणि आरोप दुसऱ्यांवर लावते. तेव्हा अस्मिता आई म्हणाली, पण लताताईंनी तिला काहीच बोलू दिले नाही आणि म्हणाल्या, तू जात आहेस का मी तुझ्या अजून 2 कानाखाली वाजवू? इथे किमतीने आलीस तर तुला आम्ही डोक्यावर बसू, पण अशा पद्धतीने आलीस तर तुझ्यासाठी आमच्या घरात जागा नाही. लताताईंचं बोलणं ऐकून शेवटी अस्मिता गुपचूप मंदारबरोबर तिच्या सासरी रवाना झाली आणि तिला चांगलं समजलं की तिच्या चुकीसाठी तिला कोण माफ करणार नाही.